नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. 20 मार्च 2026 वार शुक्रवार. तर या दिवशी आलेले आहे स्वामी प्रकट दिन. महाराजांचा प्रकट दिन म्हणजेच आपल्यासाठी जणू काही दिवाळीच असते आणि दरवर्षी या दिवसाचं औचित्य साधून आपण महाराजांची 21 दिवसांची सेवा करत असतो. तर स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त विशेष 28 फेब्रुवारी ते 20 मार्च तर या 21 दिवसांची आपल्याला स्वामींची प्रभावी सेवा करायची आहे. तर ती कोणती सेवा करायची आहे, कशा पद्धतीने करायची आहे, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर बघा, 20 मार्च 2026 वार शुक्रवार. तर या दिवशी महाराजांचं प्रकट दिन आलेला आहे आणि चैत्र शुद्ध द्वितीयेला महाराजांचा प्रकट दिन आलेला आहे. तर या निमित्ताने 21 दिवसांची सेवा आपल्याला करायची आहे. दरवर्षी खूप जास्त स्वामी भक्त ही सेवा करत असतात आणि त्याचा त्यांना अनुभव देखील आलेला आहे. तर 28 फेब्रुवारी ते 20 मार्च या कालावधीमध्ये म्हणजेच 21 दिवसांची आपल्याला महाराजांची एक सेवा करायची आहे. 28 फेब्रुवारीपासून सुरुवात करायची आहे. तर या 28 ते 20 मार्च तर या दरम्यान बऱ्याच महिलांना मासिक धर्म देखील येत असेल, तर त्यामुळे तुम्ही आजपासून किंवा 24 फेब्रुवारीपासून जरी सेवा सुरू केली तरीही चालेल. 20 मार्चच्या आधी आपल्याला या 21 दिवसांची सेवा ही पूर्ण करायची आहे. 20 तारखेच्या आधी सेवा पूर्ण झाली तरी चालेल. प्रकट दिनाचं औचित्य साधून महाराजांची सेवा करावी. तसेच तुम्हाला जर 20 तारखेपर्यंत तुमची सेवा पूर्ण झाली नाही, घरामध्ये त्याआधी काही घरामध्ये कार्यक्रम असेल किंवा इतर काही कारणामुळे तुमची 20 तारखेच्या आत तुमची ही सेवा पूर्ण झाली नाही, तर काहीही हरकत नाही. तुम्ही त्यानंतर देखील या सेवेची सांगता करू शकता. अगदी 23 तारखेला देखील तुम्ही या सेवेची सांगता करू शकता. तर सेवा काय, तर बघा, 21 पारायण आपल्याला श्री स्वामी चरित्र सारामृत. तर या पवित्र आणि दिव्य ग्रंथ आपल्याला या 21 दिवसामध्ये आपल्याला ही सेवा करायची आहे. या ग्रंथाचे पारायण करायचे आहे. मनातील इच्छा पूर्ण करणारा हा ग्रंथ महाराज नेहमी म्हणत असायचे की जो माझा नामजप करत असतो अखंड त्याला मी जपत असतो. आणि या ग्रंथाचे आपल्याला 21 पारायण करायचे आहे. तर एक पारायण म्हणजे 1 ते 21 अध्याय पठण करणे म्हणजेच एक पारायण. तर या ग्रंथाचे तुम्ही 1 दिवसात 2 पारायण देखील करू शकता किंवा 7 दिवसामध्ये तुम्ही एक पारायण करू शकता. तुम्हाला ज्याप्रमाणे जमेल त्याप्रमाणे तुम्ही हे पारायण करू शकता. पारायण सुरू करण्याआधी आपल्याला पहिल्या दिवशी संकल्प करायचा आहे. स्वामींना आपल्याला खडीसाखर, नारळ ठेवून त्यांना प्रार्थना करायची आहे की मी माझ्याकडून ही सेवा तुम्ही करून घ्या, असं स्वामींना सांगायचं आहे. खूप सुंदर सेवा आहे आणि तुमच्या ज्या काही इच्छा असतील, लग्न जमत नाही किंवा नोकरीमध्ये काही अडचणी येत असतील, सांसारिक आयुष्यामध्ये काही अडचणी असतील, तर त्या दूर होण्यासाठी आपल्याला ही सेवा आवर्जून करायची आहे. आणि ही सेवा आपल्याला एका बैठकीतच करायची आहे. म्हणजेच तुम्ही एका दिवसामध्ये एक पाठ करणार असाल तर 1 ते 21 अध्याय आपल्याला एका बैठकीतच आपल्याला पठण करायचं आहे. पहिल्या दिवशी आपल्याला प्रथम स्वामी स्तवन एक वेळा पठण करायचं आहे आणि त्यानंतर स्वामी चरित्र सारामृताला सुरुवात करायची आहे. एका बैठकीतच आपल्याला ही सेवा करायची आहे. पण छोटं बाळ असेल तेव्हा तुम्ही सकाळी अर्धे आणि संध्याकाळी अर्धे या पद्धतीने तुम्ही करू शकता. पण शक्यतोवर आपल्याला एका बैठकीतच ही सेवा करायची आहे. त्यानंतर मांडणी करावी का, तर तुमच्या देवघरामध्ये स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असेल तर त्यासमोर बसून देखील तुम्ही ही सेवा करू शकता आणि तुमची इच्छा असेल तर तुम्ही बाजूला मांडणी करू शकता. पठण झाल्यानंतर ग्रंथ हा आपल्याला झाकून ठेवायचा आहे. परत दुसऱ्या दिवशी आपण जेव्हा सेवा करायला सुरुवात करू तर तेव्हा तुम्ही परत तो ग्रंथ उघडून पठण करू शकता आणि पठण करून झाल्यानंतर परत तो आपल्याला झाकून ठेवायचा आहे. त्यासोबतच ज्यांना हा ग्रंथ पठण करणं शक्य नाही तर त्यांनी रोज 11 माळे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्ही जप करू शकता. तर पूर्ण 21 दिवस आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप आपल्याला रोज 11 माळी करायचा आहे. तसेच यासोबतच तुम्ही 21 दिवस 11 वेळा तारक मंत्राचे देखील पठण करू शकता आणि ही देखील सेवा आपल्याला 21 दिवस करायची आहे. त्यासोबतच नियम काही, तर बघा, ही सेवा करत असताना आपल्याला ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे.
ब्रह्मचर्याचे पालन केले तर उत्तम, नाही केले तरीही चालेल, पण शक्यतो करा. त्यासोबतच कांदा लसूण खाऊ शकता, पण अन्न आपल्याला वर्ज्य करायचं आहे. मांसाहार आवर्जून वर्ज्य करायचा आहे. मांसाहार खाऊन आपल्याला सेवा करायची नाही. यासोबतच काळं वस्त्र घालून देखील सेवा करू नका. उपवास करण्याची गरज नाही, फक्त सेवा करावी आणि जे काही नियम आहे तर त्या नियमांचे पालन आपल्याला करायचे आहे. तर आवर्जून तुम्ही स्वामीच्या प्रकट दिनानिमित्त तुम्ही 28 फेब्रुवारी ते 20 मार्च तर या दरम्यान तुम्ही ही सेवा करा.